ओम प्रजापतिर्मय्यमेतावदानो विश्वैर्देवैः पितृभिस्संविधानः शिवा सतीर्भुवनगो समाकर्तातां वयं तदया संसदेम स्वाहा मयो पूर्वतो अभिवातो श्रावोर्यस्वतीरोषधीरारिषन्दां जीवस्वतीर्जीवधन्या सुगन्धोसाय पद्मते स्वाहा ओम या स्वरूपा विरूपाय त्रिगरूपाय सामग्निशानामानि वेदा यांगीरसपदे जगुस्ताभ्य पर्जन्यमहि शर्म यच्छ स्वाहा ओम प्रजापतिर्मय्यमेतारराणो विश्वैः देवैः पितृभिः संविधानः शिवा सतीर्भुवनगो समाकर्तातां वयं तदया संसदेम स्वाहा ओम मयो भूर्वातो अभिवातो श्रावोर्यस्वतीरोषधीरारिषन्दां ओम या स्वरूपा विरूपा एकरूपाय सामग्निशानामानि वेदा तास्मभ्यं वय अंगीयसपदे जगुस्ताभ्य पर्जन्यमहि शर्म यच्छ स्वाहा सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं वय सातिर्वमाना प्रजापतिर्गोष्ठैरिः स्वाहा ओम प्रजापतिर्मय्यमेतावदानो विश्वैः देवैः पितृभिः संविधानः शिवा सतीर्भुवनगो समाकर्तातां वयं तदया संसदेम स्वाहा ओम मयो पूर्वतो अभिवातो श्रावोर्यस्वतीरोषधीरारिषन्दां ओम या स्वरूपा विरूपा एकरूपाय सामग्निशानामानि वेदा यांगीरसपदे जगुस्ताभ्य पर्जन्यमहि शर्म यच्छ स्वाहा ओम सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं प्रयासा विद्वमाना प्रजापतिर्गोष्ठैरिः स्वाहा ओम प्रजापतिर्मय्यमेतावदानो विश्वैः देवैः पितृभिः संविधानः शिवा सतीर्भुवनगो समाकर्तातां वयं तदया संसदेम स्वाहा ओम मयो पूर्वतो अभिवातो श्रावोर्यस्वतीरोषधीरारिषन्दां जीवस्वतीर्जीवधन्या सुगन्धोसाय पद्मते स्वाहा ओम या स्वरूपा विरूपा एकरूपाय सामग्निशानामानि वेदा यांगीयसपदे जगुस्ताभ्य पर्जन्यमहि शर्म यच्छ स्वाहा सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं वय सातिर्वमाना प्रजापतिर्गोष्ठैरिः स्वाहा ओम प्रजापतिर्मय्यमेतावदानो विश्वैः देवैः पितृभिः संविधानः शिवा सतीर्भुवनगो समाकर्तातां वयं तदया संसदेम स्वाहा ओम मयो पूर्वतो अभिवातो श्रावोर्यस्वतीरोषधीरारिषन्दां जीवस्वतीर्जीवधन्या सुगन्धोसाय पद्मते स्वाहा ओम या स्वरूपा विरूपा एकरूपाय सामग्निशानामानि वेदा यांगीरसपदे जगुस्ताभ्य पर्जन्यमहि शर्म यच्छ स्वाहा या देवेषु धन्वा सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं प्रयासा विद्वमाना प्रजापतिर्गोष्ठैरिः स्वाहा ओम प्रजापतिर्मय्यमेतावदानो विश्वैः देवैः पितृभिः संविधानः शिवा सतीर्भुवनगो समाकर्तातां वयं तदया संसदेम स्वाहा मयो पूर्वतो अभिवातो श्रावोर्यस्वतीरोषधीरारिषन्दां जीवस्वतीर्जीवधन्या सुगन्धोसाय पद्मते स्वाहा या स्वरूपा विरूपा एकरूपाय सामग्निशानामानि वेदा यांगीरसपदे जगुस्ताभ्य पर्जन्यमहि शर्म यच्छ स्वाहा देवेषु धन्वा सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं वय सातिर्वमाना प्रजापतिर्गोष्ठैरिः स्वाहा ओम प्रजापतिर्मय्यमेतावदानो विश्वैः देवैः पितृभिः संविधानः शिवा सतीर्भुवनगो समाकर्तातां वयं तदया संसदेम स्वाहा मयो पूर्वतो अभिवातो श्रावोर्यस्वतीरोषधीरारिषन्दां जीवस्वतीर्जीवधन्या सुगन्धोसाय पद्मते स्वाहा ओम या स्वरूपा विरूपा एकरूपाय सामग्निशानामानि वेदा
याङ्गीरसकपते चतुस्ताभ्यं पर्जन्यमहि शर्म यच्छ स्वाहा यादेषु धन्वा मेरयन्दया सह सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं वयसा बिल्वमाना प्रजापतिर्नोषेरिः स्वाहा ॐ प्रजापतिर्मह्यमे दारदाय विश्वये देवये पितृभ्यः संविधानः शिवा सती रूपनगोष्ठमाकस्तादा वयं प्रजया संसारेण स्वाहा मयो भूर्वातो अभिवातो श्रावोर्यस्वती रोषधीरारिगन्धाम् देवस्वतीर्जीवधन्या सुवन्वसाय भद्वतेर्ब्रह्मण स्वाहा ॐ या स्वरूपाविरूपाय करूपाय सामग्निरिष्टानामा निवेदा याङ्गीरसस्तपसे चतुस्ताभ्यं पर्जन्यमयि शर्म यच्छ स्वाहा या देवेषु धन्वा मेरयन्दया सह सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं वयसा बिल्वमाना प्रजापति इन्द्रगोष्ठेरिः स्वाहा ॐ प्रजापतिर्मह्यमे दारदाय विश्वये देवये पितृभ्यः संविधानः शिवा सती रूपनगोष्ठमाकस्तादा वयं प्रजया संसारेण स्वाहा मयो भूर्वातो अभिवातो श्रावोर्यस्वती रोषधीरारिगन्धाम् देवस्वतीर्जीवधन्या सुवन्वसाय भद्वतेर्ब्रह्मण स्वाहा ॐ या स्वरूपाविरूपाय करूपाय सामग्निरिष्टानामा निवेदा याङ्गीरसस्तपसे चतुस्ताभ्यं पर्जन्यमहि शर्म यच्छ स्वाहा या देवेषु धन्वा मेरयन्दया सह सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं वयसा बिल्वमाना प्रजापति इन्द्रगोष्ठेरिः स्वाहा ॐ प्रजापतिर्मह्यमे दारदाय विश्वये देवये पितृभ्यः संविधानः शिवा सती रूपनगोष्ठमाकस्तादा वयं प्रजया संसारेण स्वाहा मयो भूर्वातो अभिवातो श्रावोर्यस्वती रोषधीरारिगन्धाम् देवस्वतीर्जीवधन्या सुवन्वसाय भद्वतेर्ब्रह्मण स्वाहा ॐ या स्वरूपाविरूपाय करूपाय सामग्निरिष्टानामा निवेदा याङ्गीरसस्तपसे चतुस्ताभ्यं पर्जन्यमयि शर्म यच्छ स्वाहा या देवेषु धन्वा मेरयन्दया सह सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं अनुरमाना प्रजापतिर्नोषेरिः स्वाहा प्रजापतिर्मह्यमे दारदाय विश्वये देवये पितृभ्यः संविधानः शिवा सती रूपनगोष्ठमाकस्तादा वयं प्रजया संसारेण स्वाहा मयो भूर्वातो अभिवातो श्रावोर्यस्वती रोषधीरारिगन्धाम् देवस्वतीर्जीवधन्या सुवन्वसाय भद्वतेर्ब्रह्मण स्वाहा स्वरूपाविरूपाय करूपाय सामग्निरिष्टानामा निवेदा याङ्गीरसस्तपसे चतुस्ताभ्यं पर्जन्यमयि शर्म यच्छ स्वाहा या देवेषु धन्वा मेरयन्दया सह सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं वयसा बिल्वमाना प्रजापति इन्द्रगोष्ठेरिः स्वाहा ॐ प्रजापतिर्मह्यमे दारदाय विश्वये देवये पितृभ्यः संविधानः शिवा सती रूपनगोष्ठमाकस्तादा वयं प्रजया संसारेण स्वाहा मयो भूर्वातो अभिवातो श्रावोर्यस्वती रोषधीरारिगन्धाम् देवस्वतीर्जीवधन्या सुवन्वसाय भद्वतेर्ब्रह्मण स्वाहा ॐ या स्वरूपाविरूपाय करूपाय सामग्निरिष्टानामा निवेदा याङ्गीरसस्तपसे चतुस्ताभ्यं पर्जन्यमयि शर्म यच्छ स्वाहा या देवेषु धन्वा मेरयन्दया सह सोमो विश्वारूपाणि वेदा तास्मभ्यं वयसा बिल्वमाना प्रजापतिर्नगोष्ठेरिः स्वाहा ॐ प्रजापतिर्मह्यमे दारदाय विश्वये देवये पितृभ्यः संविधानः शिवा सती रूपनगोष्ठमाकस्तादा वयं प्रजया संसारेण स्वाहा मयो भूर्वातो अभिवातो श्रावोर्यस्वती रोषधीरारिगन्धाम्
धन्वामयन्तयासावसो विश्वा रूपाणि वेदा तास्मभ्यम्बया साधिन्वामाना प्रजावतीर्नवोष्ठरीरे स्वाहा ॐ प्रजापतिर्मह्य वेदाररायो विश्वैर्देवैः पितृभिस्संविधानः शिवा सतीर्बलो गोष्ठमागस्ताधा वयं प्रजया संसदेम स्वाहा यो भूर्वातो अभिवातो श्रावोर्यस्वतीरोषधीरारि छन्दाम् देवस्वतीर्भिवधान्या शिवं गवसाय पद्वते रुद्रस्वाहा ॐ या स्वरूपा विरूपाय करूपाय सामग्निर्ष्यानामानि वेदा या अङ्गीरसस्तपदेह चतुरुस्ताभ्यः पर्जन्यमय शर्म यच्छ स्वाहा ॐ प्रजापतिर्मह्य मेधाररायो विश्वैर्देवैः पितृभिस्संविधानः शिवा सतीर्बलो गोष्ठमागस्ताधा वयं प्रजया संसदेम स्वाहा जस्वतीरोषधीरारि छन्दाम् देवस्वतीर्भिवधान्या शिवं गवसाय पद्वते रुद्रस्वाहा ॐ नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशमानंदी वल्लभम। गावों में ह्यग्रतः सन्तु, गावों में सन्तु पृष्ठतः, गावों में हृदये सन्तु, गवां मध्ये वसाम्यहम। आज एक अलौकिक अशा प्रकारचा हा समारंभ जो भगवंतानं गोमातेच्या सेवेचं स्मरण म्हणून लावून दिलेला आहे, अशा प्रकारच्या या कार्यक्रमात आपण सर्वजण सहभागी होत आहोत। सर्व अवतारांचा विचार करीत असताना भगवान श्रीकृष्ण हे सर्वोत्तम अवतार म्हणून गणले गेले। एते चांश कलाः पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारिव्याकुलं लोकम मृडयन्ति युगे युगे। अशा प्रकारचं वर्णन भगवान श्रीकृष्णांचं केलं श्रीमद भागवतामध्ये। भगवंताच्या अन्य अवतारांना अंशावतार, कलावतार अशा प्रकारे म्हटलं गेलं, परंतु श्रीकृष्णांचा अवतार हा परिपूर्ण असलेला अवतार आहे। आणि हा अवतार परिपूर्ण कशानं झाला याबद्दलचं जे जे वर्णन शास्त्रांमध्ये आपल्याला दिसतं, याचं सर्वात महत्त्वाचं वर्णन हे आहे की भगवंतानं अगदी लहानपणापासून गोमातांचं
पालन केलं म्हणून त्यांना गोपाल हे नाव प्राप्त झालं. तर अशा प्रकारचे परमात्मा श्री गोपाल ज्या दिवशी झाले तो आजचा दिवस आहे. आणि म्हणून आज आपण सर्वजण गोमातांच्या सान्निध्यात आलो आहोत. परमपूज्य सद्गुरू मुकुंद काकाजींनी संस्थापित केलेली जी गोशाळा आहे चैतन्य गोशाळा, या गोशाळेत आपण हा समारंभ साजरा करीत आहोत. दरवर्षीचा जो अत्यंत धूमधामीत असलेला जो कार्यक्रम आहे, 60-70 टाळकरी असतात, त्यानंतर परमात्मा गोपालकृष्ण गायीच्या मागे स्वतः चालत असतात आणि भजन करीत करीत आपण सगळेजण गोवर्धन गडावर जात असतो. तर या कार्यक्रमात यावेळेस कोरोनामुळे व्यत्यय आला असेल, परंतु त्याऐवजी काय केलं जावं, तर याकरिता म्हणून गोशाळेमध्येच आज एक सुंदर असा सुरभी यज्ञ संपन्न होतो आहे. आणि याद्वारा सर्व गोमातांना आरोग्य प्राप्त व्हावं या दृष्टीनं हे सर्व सुरू आहे. गोमातेचं वर्णन शास्त्रकारांनी स्पष्टतेनं सांगितलं. किंबहुना ऋग्वेदामध्ये याचं वर्णन करताना स्पष्ट सांगितलं गेलं, माता रुद्राणाम दुहिता वसूनाम स्वसा दित्यानाम अमृतस्य नाभिः प्रणुवोचम चिकितुषे जनाया मागा मनागा मदितिम वधिष्ठा. वर्णन केलं गेलं की माता रुद्राणाम ही रुद्रांची आई आहे, वसूंची मुलगी आहे, आदित्यांची बहीण आहे आणि अमृताची नाभी आहे. अशी अगा असलेली, अनागा असलेली, अदिती असलेली भगवती गोमाता आहे. म्हणजे काय, जे रुद्र 11 प्रकारचे जे रुद्र आहेत त्या रुद्रांना जन्म देणारी गोमाता आहे. यावरून गोमातेचं श्रेष्ठत्व आपण पहा. जे वसू आहेत, अष्टवसू ज्यांना म्हणतात, या वसूंची ती मुलगी आहे. आणि आदित्य संपूर्ण जगताला तेज देण्याची क्षमता ज्या आदित्यांची आहे, ज्या सूर्यांची आहे, ते 12 सूर्य आहेत. हे 12 सूर्य त्यांची बहीण म्हणून गोमातेकडे पाहिलं जातं. अशी आणि अमृताची नाभी आहे. लक्षात ठेवा, या जगताला जिवंत ठेवण्याचं काम कोण करतं, तर अमृत करतं. आणि प्रायः अमृत कुठे असतं, तर अमृत नाभीत आहे. अमृत हे नाभीत असल्याचं वर्णन आहे. म्हणून सगळ्यांच्या, आपल्याला रावणाच्या नाभीतलं अमृत ठाऊक आहे, पण लक्षात ठेवा आपल्याही नाभीत अमृत आहे की ज्यामुळे आपण जिवंत राहतो. तर त्या अमृतालाही अमृतत्व देण्याची क्षमता गोमातेत आहे. म्हणून अशा प्रकारची जी गोमाता आहे, जी सर्वांना स्थैर्य देते, अशा प्रकारची जी गाय आहे, आणि अनागा म्हणजे निरपराधी असलेली, अदिती म्हणजे देवस्वरूप असलेली या गोमातेचा वध कधीही करू नये, अशा प्रकारचा संदेश ऋग्वेद भगवंतानं आपल्याला दिलेला आहे. मागाम अनागाम अदितीम वधिष्ठा, त्या गायीचा वध आपल्याकडून होऊ नये अशा प्रकारची आज्ञा वेद भगवंतानं आपल्याला दिली आहे. म्हणून वेद भगवान आज्ञा देतात, त्यानुसार जगानं वर्तावं असं असतं. पण जग त्याप्रमाणे वर्तत नाही. अशा वेळी भगवंताला स्वतः या जगात येऊन ते करून दाखवावं लागतं. त्या पद्धतीनं भगवंतानं हे केलेलं आहे. सगळ्या देवांची स्थिती गोमातेच्या प्रत्येक रोमामध्ये, प्रत्येक अंगामध्ये कशी आहे याचंही वर्णन असतो. म्हणून अशा या गोमातेच्या सान्निध्यामध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. आता एक 5 ते 7 मिनिटात पूर्णाहुतीचा कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमानंतर आपल्याला पूज्य सद्गुरूंचं आशीर्वचन या निमित्तानं श्रवण करायचं आहे. तेव्हा या गोमातेच्या चरणी आपण जिथे आहोत, मला ठाऊक आहे की आपण प्रत्येकजण आज मनात दुःखी असणार आहात की
ज्या पद्धतीनं अगदी 70 80 वर्षाचे लोक वर्षाचे गोभक्त आजच्या दिवशी व्यवस्थितपणे 6-7 किलोमीटर अंतर चालून जाऊन व्यवस्थितपणे डोंगर चढून शांतपणे तिथे कीर्तन ऐकतात, वनभोजन होतं, हा आनंद आज आपल्याला घेता येत नाही. ह्याची व्यथा सर्वांना अंतःकरणातून आहेच आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. असं जरी आहे तरीही आपण जिथे आहोत त्या स्थानातून आपण या कार्यक्रमात सहभागी होऊयात. जिथे आहोत तिथून आपण मनोमन गोमातेची पूजा करूयात आणि भगवंताला ही विनंती करूयात की ज्या कोरोनामुळे आम्हाला यावर्षी या कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही, हा आनंद आम्हाला लुटता आला नाही, ते पुन्हा आमच्यावर येऊ देऊ नको. भारतीयांवर किंवा विश्वावरच अशा प्रकारचं संकट येऊ देऊ नको. आणि आम्हाला सर्वांनाच असं संकट न येण्याकरता आवश्यक असलेली जी सगळी सद्बुद्धी आहे ती सद्बुद्धी आम्हाला प्रदान कर, अशा प्रकारची भगवान गोपालकृष्णांच्या चरणी या निमित्तानं विनंती करूयात. आणि आता आपण जी पूर्णाहुती आहे यज्ञाची, सुरभी यज्ञाची, त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीकडे जाऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय, गौ माता की जय. यानंतर 7 ते 8 मिनिटामध्ये पूज्य काकाजींच्या मुखातून आपल्याला आशीर्वचन श्रवण करायचं आहे. या अगोदर पूर्णाहुतीकडे आपण जात आहोत. काकांना बोलवायचे पूर्ण हे तिकडे घ्यायला पाहिजे बरं, लगेच हे आत घ्यायला पाहिजे का बरं. हे घ्या. सोड ना मग. एतासूनां सदानित्यानाम् अमृतस्नाभिः प्रणवो चिञ्चकेतुषिनाय कवये नमः. सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पम् मनसा वाचनकरादाय भद्रेषां लक्ष्मीर्निहिता जीवाची समर्पयामि.
गौरवे तदा चत्वारि शृङ्गात्रयोस्य वादाद्वेषीण सप्तस्तानोऽस्य त्रिधामो वृषभोरोर्वीमो देवो मर्त्या आविवेशा त्रिधाविदं पणिभिर्वीयमानं कविदेवासो घृतमन्वविन्दन् इन्द्रयेनो सूर्येकाङ्गजालयनादेकौ स्वदयारिष्टदक्षुः एतार्षन्दिव्या समुद्राक्षतौरजारि पुनानावदक्षे मृगस्य दाराभिजातशीरण्ययो वेदसोमस्य आसाम् सम्यक् श्रावन्ति सरितो मधेमान्तर्दामनसा पूर्यमानाः एते अर्षन्त्यूर्वयो मृगस्य मृगायि भक्तिमणोरीशो मनाः सिन्धोर्यपराध्वनेषु गणादो वातप्रवियः पतयन्ति यव्वाः मृगस्य धारारशोणवादीनाथा वृन्दन्नो नृष्टिरोमानः अविप्रावन्दसमानेव योषा कल्याण्याः स्वयमानासो हरिम् मृगस्य धारारतयो न सन्तरायुषान हर्यति जातवेदाः कन्यायो भक्तवेदवारु आयञ्जनाभिषाहि यत्र सोमस्तूयते यत्र यज्ञो हृदस्य धारा अभिवद्भो वन्दे आभ्यर्षदसैकलिङ्गाभिमानिमस्मासु भद्रात्रीमानि भक्ता विमयन्यन्नायत देवता नो हृदस्य धारामधुरत्पवन्ते दावान्ते स्वम्भुवनमधुरशिरमन्तस्समुद्रे रघिवान्तरायुषे अपामनीये सविधेनावृतस्तमस्या भवतो वरुन्तन्दो
प्रजापति सूर्यवसौषन्धे शतहापसु प्रपाणे पिबन्ति भावस्तेन ये शतमानशौरस्वनिवोहसीरदस्य वृद्धाः उपेनमोपपरजानमासुघोषो वारुचना उपार्षवस्तने पक्षुपेन वीर्य विद्योतिषा बृहता भातङ्गरादृश्वान् महिता पुराणे वीरमाला सहदेवदेवाशिदेवं रक्षादेविक्षे स्वाहा काय करायचं हे बंद करा आता काय करायचं काय किंवा हे आवागंगडी वगैरे म्हणणे पावया छंद पावया छंद पावगंगडी किंवा यापैकी एक आणि त्यानंतर बोलायचं हो भजन काय जय गो माता जय गोपाल पुढं काय हे केलं का होय हो जय गो माता जय गोपाल हे अगोदर पुढं काय भक्त वत्सल प्रभू दिना एवढंच आहे
थोडं करायचं एक अर्धा जनरेटरवरच हे जनरेटर याच्याकरताच चालू आहे का? जय गो माता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल गोमाता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल जय गो माता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल जय गो माता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल जय गो माता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल जय गो माता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल भक्तवत्सल प्रभु जय गो माता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल जय गोपाल भक्तवत्सल जय गो माता जय गोपाल जय गो माता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल 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 भक्तवत्सल प्रभु दीन दयाल
दया जय गो माता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दया जय गो माता जय गोपाल भक्तवत्सल प्रभु दया भक्तवत्सल प्रभु दीन दयाल भक्तवत्सल प्रभु दीन दयाल पावा घोंगडी घेऊन पायी हो पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी हो पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी पावा संगे गोपाल घेऊन गाई संगे गोपाल घेऊन गाई वृंदावनी आले लवलाई वृंदावनी आले लवलाई वेणू वाजविला सुस्वरे बाई गो बाई पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी उतावीळ झाल्या गवळणी उतावीळ झाल्या गवळणी उतावीळ झाल्या गवळणी उतावीळ झाल्या गवळणी गवळणी उतावीळ झाल्या गवळणी वेणुनाद पडियला कानी मोवते पाहती अवलोकनी मोवते पाहती अवलोकनी नयनी नदीसे शारंग पाणी शारंग पाणी पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी पावा घोंगडी घेऊन पायी विसरल्या काम धंदा
सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा त्या कोण नंदा कोण जावा त्या कोण नंदा वृत्ती वेधली परमानंदा वो परमानंदा पावा गोंगडी घेऊन पायी पावा गोंगडी घेऊन पायी संगे गोपाळ घेऊन गाई वृंदावनी आले लवलाई वेणू स्वादनिंदा सुस्वरे बाई वो बाई पावा गोंगडी घेऊन पायी पावा गोंगडी घेऊन पायी अवघा हरपला देह भाव अवघा हरपला देह भाव अवघा हरपला देह अवघा हरपला देह भाव अवघा हरपला देह भाव अवघा हरपला देह भाव जन्म मरणाचा उसियला ठाव वृत्ती स्वानंदे मुरली पाहावो वृत्ती स्वानंदे मुरली पाहावो सेना म्हणे भाग्य उदय 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 आ वृत्ती स्वानंदे मुरली पाहावो सेना म्हणे भाग्य उदय भाग्य उदय पावा गोंगडी घेऊन पायी पावा गोंगडी घेऊन गंगे गोपाळ घेऊन गाई वृंदावनी आले लवलाई वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई पावा गोंगडी घेऊन पायी पावा गोंगडी घेऊन पायी
गोपाल कृष्ण भगवान की जय, माता की नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदम् ईशमानंदि वल्लभं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गावों में हृत संतु, गावों में संतु पृष्ठता, गावों में हृदये संतु, गवाम मध्ये वसाम्यहम्। आनंदकंद भगवंताच्या दिव्य कृपेनं ज्या प्रभूंनी 5000 वर्षांपूर्वी यमुनेच्या तटावर व्रजमंडलात वळजा वाकड्या पेंदात श्रीरामा तोक मंदार मधुसुंदर सुदन इत्यादी मधुमंगल इत्यादी गोपालांच्या समवेत गंगी पंचरत्नी इत्यादी नावाच्या भाग्यवान गायींच्या मागे फिरून त्यांचं गोचारण केलं आणि गायींची सेवा केली। या सेवेच्या मागचा इतिहास, या सेवेच्या मागचा भगवंताचा उद्देश, या सेवेच्या मागच्या गायींच्या ठिकाणी असलेला एक विशिष्ट अधिकार वरून पशु समान दिसत असल्या तरी या सगळ्या गोष्टी भगवान शुकदेवांनी निरनिराळ्या प्रकारच्या ऋषी मुनींनी आपल्याकरता लिहून ठेवल्या आहेत। बाहेरून दिसणारा सामान्य पशु आहे, सेवा केली तर विशिष्ट प्रकारचा अलौकिक फळ देणारा विग्रह आहे गोमातेचा। एकीकडे पाहिले तर सर्व देवतांचं अधिष्ठान त्यांच्यात आहे, एकीकडे पाहिलं तर अनंत कोटी ब्रह्मांड नायकांना अत्यंत प्रिय आहे, आणि एकीकडे पाहिलं तर मानवी जीवनाच्या सगळ्या पैलूंना पुष्ट करणारे, शरीर असेल, मन असेल, बुद्धी असेल, परिस्थिती असेल, परस्पर प्रेम संबंध असतील, मानवी जीवनाच्या विकासाच्या सगळ्या पैलूंना परिपूर्ण करण्याची ताकद ज्यांच्यात आहे, अशा प्रकारचा गायींचं महत्त्व मनुष्यांना कळावं, सर्वांच्याकडून त्यांची सेवा घडावी आणि सगळेजण आपल्या परम कल्याणाला सहज आपल्या साध्या स्थितीतून कल्याणाला प्राप्त व्हावेत, या उद्देशानं परमात्मा श्रीहरी नलिन सुंदर नाथ ते चलसियत प्रजा चारयन पशून नलिन सुंदर नाथ ते पदम, अशा प्रकारचं गोपीगीतात म्हटल्याप्रमाणे भगवंताने गोचारण केलं। त्याचं अनुकरण त्यांचा आणि मागोवा घेत घेत जे जे लोक चालले तेही तसे सुखी झालेत। पण संपूर्ण समाजाला याचं महत्त्व कळावं, गोत्व काय आहे, गोत्व काय आहे। जसं आपण म्हणतो की जगात गाय देव आहे, जगात ब्राह्मण देव आहे, म्हणून गो ब्राह्मण असं म्हणतो आपण। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे भगवंताचं वर्णन, आणि भगवंताचं वर्णन जगाच्या सापेक्षत्वाने वर्णन। जगानं भगवंताची सेवा का करावी, तर जगद्धिताय कृष्णाय हा त्याचा मधला पॉइंट आहे। भगवान श्रीकृष्णांनी घेतलेला अवतार संपूर्ण जगाच्या पुऱ्या हिताकरता घेतलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे। पण तो कसा घेतला,
नमो ब्रह्मण्य देवाय. देव हा ब्राह्मणांचा कैवारी आहे, ब्राह्मण भक्त आहे. ठीक आहे. म्हणून तो गो ब्राह्मण हिताय च, गाई ब्राह्मणांचं हित करणार आहे. आणि बाकीच्या जगाने काय करावं? बाकीच्या जगाचं हित कुणी करावं? त्याच्याच पुढे म्हणलं जगत हिताय कृष्णाय. याचा अर्थ असा आहे गो ब्राह्मण हितायच आणि जगत हिताय कृष्णाय. तर गो ब्राह्मणांच्या माध्यमातून भगवान जगाचं हित करीत असतो असं त्याचं आहे. आणि त्याचं हित करण्याकरता हा अवतार असून ज्याला गोविंद असं म्हणतात. गोविंद हे नाम भगवंताला इंद्रानं पाऊस पाडून सगळ्या गोकुळांना समाप्त करण्याचं ठरविलं असताना भगवंतानं गिरिराज गोवर्धन याला उठवून सर्वांचं त्याच्याखाली रक्षण केलं म्हणून त्याला गोविंद हे नाव पडलं. म्हणून या गो ब्राह्मण हिताय आणि जगत हिताय कृष्णाय हे सगळे पैलू या गोविंदाय नमो नमः यात येतात. मला सांगायचंय असं यातून की गो ब्राह्मणाच्या माध्यमातून भगवान जगाचं हित करतात. म्हणजे काय करतात नेमकं? तर गो ब्राह्मणाचं हित आणि गाई आणि जगाचं हित याचं कॉम्बिनेशन असं अशा प्रकारचं आहे की यज्ञ ज्याला म्हणतात ते भगवंताचं स्वरूप आहे. यज्ञ वै विष्णू असं वेदामध्ये म्हटलेलं आहे की यज्ञ हे साक्षात विष्णूचं स्वरूप आहे. आज इथे गोसूक्ताच्या पठणानं आमच्या वेदशास्त्र संपन्न सर्वेश्वर शास्त्री श्रीपाद शास्त्री यांच्याकडून हा यज्ञ इथे संपन्न झालेला आहे. गायींच्या बाबतीत सर्वतोपरी विकास व्हावा, गायींना पुष्टी मिळावी, तुष्टी मिळावी, खायला मिळालं, त्यांचं जनन चांगल्या प्रकारचं व्हावं, त्यांच्यावर कुणी अभिचार प्रयोग करू नये वगैरे असे अनेक उद्देश त्याच्या मागे अशा प्रकारचे आहेत. तेव्हा हा जो यज्ञ आहे हे विष्णूंचं स्वरूप आहे. आणि या यज्ञाला 2 गोष्टी भगवंताने निर्माण केल्या. यज्ञाची सामुग्री निर्माण करण्याकरता गाय निर्माण केली आणि यज्ञाचं नियोजन ऋत्विक, ब्रह्मा, मंत्र, श्रद्धा या सगळ्या यज्ञाला लागणाऱ्या गोष्टी ब्राह्मणांच्याकडून निर्माण अशा प्रकारच्या केल्या. म्हणून एक गोष्ट आहे की तिकडून भगवान गो ब्राह्मणांच्या पर्यंत स्वतःचं स्वत्व ठेवून यज्ञाच्या द्वारा पुऱ्या जगाचं कल्याण करतो. आणि इकडून जगानं गाय आणि ब्राह्मण या दोघांच्या सेवेच्या द्वारा भगवंताशी संपर्क साधून त्याला प्रसन्न करायचा आहे असा परस्परम भाव यांचा हा संबंध आहे. गाय ब्राह्मण हे माध्यम आहे. कशा करता? जगाचं कल्याण करायला देवाकडून आणि देवाला प्रसन्न करायला जगाकडून. म्हणून ब्राह्मणस्य मुखमासी असं म्हटलं. तर ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व काय आहे आणि गायीचं गोत्व काय आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे लक्षात आलं तर नाहीतर ब्राह्मण काय आपल्यासारखे माणसंच आहेत आणि गाय काय आहे? घोडा आहे, म्हैस आहे, तशी एक गाय आहे अशी गोष्ट आहे ना. पण गायीचं गोत्व ज्या वेळेला प्रगट होतं आणि ब्राह्मणाचं ब्रह्मत्व ज्या वेळेला प्रगट होतं त्यावेळेला त्यातलं देवत्व लोकांच्या लक्षात येतं अशी गोष्ट आहे. सगळेच ब्राह्मण नाही, पण जे सदाचारी आहे, जे तपस्वी आहे, जे संयमी आहे, ज्याच्या वाणीवर वेद भगवान शेवटी माऊली नाचते आहे, वेदाचे मंत्र ऋचा आहेत. आणि म्हणून काय आहे? देवाधीनम जगत सर्वम असं म्हटलंय. देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनंच दैवतम ते मंत्र ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवतम अशी गोष्ट आहे. सगळ्या देवता ह्या मंत्राधीन आहेत आणि ते मंत्र वेदाचे ज्यांनी जतन केलेले आहेत त्यांच्या बोटावर त्या देवतांना नाचावं लागतं आणि त्या देवतांच्या द्वारा ते ब्राह्मण सगळ्यांचं कल्याण करतात. हे प्रोसिजर आहे एक प्रकारची. त्याचप्रमाणे गायीच्याकडे कसे देव आहेत? आपल्याला एक एक देवतेचं हवन करायचं किंवा पूजन करायचं असलं तर त्या त्या देवतेचं त्या त्या मंत्राने आवाहन करावं लागतं. पण हे ज्याला जमत नाही
त्याच्याकरता एक विधान आहे, ते गोपूजेचं, गोदानाचं आणि गोपूजेचं विधान आहे. त्या गोपूजेमध्ये गायीची पूजा करताना जे न्यास करावे लागतात, त्या प्रत्येक त्या ठिकाणी असलेल्या देवतांचं आणि नामसंकीर्तन करून करावं. दोन्ही पोठाला दोन्ही संध्या आहेत, दोन्ही डोळ्यांना दोन्ही चंद्रसूर्य आहेत, शिंगाच्या टोकाला काही देव आहेत, शिंगाच्या मुळाला काही देव आहेत, पुच्छाला काही देव आहेत. पुच्छाचं ते वाल म्हणजे त्याचं ते शेपूट असतं, गाईचं केस असतं, त्याच्या ठिकाणी काही देव राहतात. शेणात लक्ष्मी राहते, अशी अशी गोष्ट आहे. प्रत्येक देव प्रत्येक ठिकाणी राहतात आणि त्या त्या देवतेंना न्यास करून त्यांना जागरूक करावं लागतं आणि त्यांना सगळ्यांना मिळून प्रार्थना करून गायीची सेवा करावी लागते. म्हणजे गायीतल्या ज्या देवता सूक्त असतात त्या जागृत होतात या मंत्रानं आणि त्या जो यजमान पूजा करतो, जो दान देतो, त्याच्याकरता त्या जागरूक होऊन त्याला सगळं पाहिजे ते अशा प्रकारचं देत असतात. आणि ही गोष्ट नुसती सांगावानी नाही, याचा अनुभव आपल्याला घेता येतो. ते करून ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व असंच आहे की त्याने मंत्र जतन करावे आणि जर कोणी त्याला त्रास दिला तर त्याच्यात अशी शक्ती यावी, म्हणजे ती शक्तीपर्यंत त्याने ते सांभाळावं, इतकी गोष्ट आहे. आणि ती सांभाळून त्याने जर अशा एखाद्या दुष्ट माणसाला म्हणलं तू 3 दिवसात मरतील, तर तो मेलाच पाहिजे. म्हणजे त्याने म्हणावं याकरता नाही मी सांगत. पण लोकांना त्रास देणारे जे समाजकंटक आहेत आणि अशा प्रकारचे लोक जर या वेदाची याची जर निंदा करायला लागले तर अशांना अशा प्रकारचं जर केलं आणि ते जर त्याप्रमाणे तो जर मरण पावला तर बाकीचे लोक विचार करतात की या वेद भगवंताच्या नादी लागावं की नाही, अशी गोष्ट आहे. आणि जर त्याच्या मनात आलं, त्याचा भक्त असला एखादा आणि त्यांनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याच्यातर्फे जर यज्ञ केला आणि तुला मूल होत नाही, तुला 6 महिन्यात, तुला 9 महिन्यात मूल झालं पाहिजे असं म्हणलं की ते झालंच पाहिजे. असे ब्राह्मण आपण म्हणतो पूर्वी होते, आजही आहेत, आजही असे लोक आहेत. आणि हे मी बोललो ना ते तुम्हाला वेगळं वाटेल, पण हे माऊलींनी बोलले, जयाचा कोप सुभटा काळाग्नी रुद्राचा वसवटा, जयाच्या प्रसादी फुकटा जोडती सिद्धी, अशी गोष्ट आहे. त्यावेळेला यातलं देवत्व प्रगट होतं, तसं गायींचंही देवत्व प्रगट होतं. तर गायींचं देवत्व एक गोष्ट आहे. कलियुगामध्ये ब्राह्मणांच्या ठिकाणी आचार आहे का नाही, काय आहे का नाही याचा प्रश्न येतो, पण गायीची सेवा करताना मात्र हा प्रश्न येत नाही. कारण गायच आहे आजपर्यंत, जशी आहे तशीच आहे, ती काही बदललेली नाही आहे. ती फक्त संकरित नसावी, ती गावरान असावी, एवढीच गोष्ट आहे. आणि आपण श्रद्धेनं सेवा करीत गेलो की ती सेवा तिला त्या ठिकाणी पावते, अशी गोष्ट आहे. ही चैतन्य गोशाळा जी चालते, ही चैतन्य गोशाळा सरकारच्या अनुदानावर चालत नाही. सरकारचं 1 पैसाही अनुदान याला नाही. आता परवाच कधी नव्हे ते महाराष्ट्र सरकारचे 25 लाख मंजूर झाले होते, पण लगेच सरकार बदललं आणि पुढच्या सरकारने काही जबाबदारी त्याची पाळली नाही, असं त्याचा अर्थ होतो. दुसरी गोष्ट, सामान्य लोकही म्हणजे समाजावर ही गोशाळा चालते. या गोशाळेत तिचं काही उत्पन्न नाही आहे स्वयंस्फूर्त होण्यासाठी, अजून काही झालेलं नाही. म्हणजे स्वतःचं उत्पन्न नाही, सरकारची मदत नाही. असं असताना ही गोशाळा जी व्यवस्थित चालते ती कशावर चालते, तर समाजाच्या देणगीवर, समाजाच्या आणि सहकार्यावर चालते. या समाजातही एक 2-3 प्रकार आहेत. कोणी स्वतःच्या घराण्यात परंपरा असल्यामुळे आपण दरवर्षी गाईला काहीतरी देत असतो, वाढदिवस आहे, गोशाळेला काहीतरी द्यावं, पाठशाळेला काहीतरी द्यावं, असं करतात. एक. दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्याचा काही ग्रुप असला आणि त्याचा जो मुख्य असतो तोच सांगतो सगळ्यांना की आज आपल्याला काहीतरी सामूहिक करायचं आहे, मग लोक करतात. पण हा भाग थोडा असतो. याच्याही पेक्षा गोशाळा चालण्याकरता ठोस मदत करणारे जे लोक आहेत त्या लोकांचं जर आपण पाहिलं तर ते नुसतं असा मदत करीत नाही, त्यांना त्याचे अनुभव येतात. आपण किती केलं त्याचा अनुभव त्यांना
भविष्य काळात कशा प्रकारचा येतो. म्हणजे गाय ही आज स्वर्गातली कामधेनू, सुरभी, नंदिनी आपण हे नाव घेतो ना. मग दिलीपाने नंदिनीची 21 दिवस सेवा केली, मग त्याला रघु नावाचा राजा झाला. म्हणजे त्या रामचंद्रांच्या वंशात आणि अशा प्रकारचं गोसेवेतून झालेल्या मुलानं वंश वाढलाय, अशा प्रकारचा रामचंद्राचा इतिहास आहे, अनेक इतिहास आहे. तर अशा वेळेस ही गोसेवा आपल्याला फलीभूत होते. अशा प्रकारचं ज्यांच्या लक्षात येतं ते आपल्याला आपल्या जीवनात सुखानं, आरोग्यानं, प्रेमानं, सौजन्यानं आपलं जीवन सगळं कंठता यावं. आपल्याला मृत्यू आल्यानंतर परलोकात आपल्याला उत्तम जागा मिळावी. आपल्या जे संतान आहे ते व्यवस्थित होऊन त्यांच्या पुढच्या पिढीतही एक चांगलं चालावं, याकरता जे गाईला समर्पण करतात त्यांना त्याचा बेनिफिट मिळून तेही सुखी असतात आणि त्यांच्यामुळे गायही अशा प्रकारची सुखी असते. तर अशा वेळेस ही गोष्ट लक्षात यावी, सर्वांच्या भगवंताची कृपा व्हावी म्हणून गाय आणि ब्राह्मण हे जर एकत्र आले आणि त्या ठिकाणी असं जर त्या ठिकाणी यज्ञाचं संविधान निर्माण झालं, यज्ञाचा विधी अशा प्रकारचा निर्माण झाला, तर त्याला एक जिवंतपणा असतो आणि त्या गाईला गोत्व अशा प्रकारचं येतं. आणि हे सगळं आपण जर समर्पित झालं तर परमात्मा श्रीकृष्ण आपल्याकडून करून घेतो. समोर असलेला भगवान गोविंद, भगवान श्रीकृष्ण आणि राधाकृष्ण हे आहेत. माझी पक्की श्रद्धा आहे की हे राधाकृष्ण भगवान ही गोशाळा सांभाळतात. एक दुसरी गोष्ट, इथं विद्यमान असलेली जी समाधी आहे ब्रह्मलीन चैतन्य स्वामी महाराजांची, ते चैतन्य स्वामी ही त्या ठिकाणी गोशाळा सांभाळतात. राधाकृष्ण भगवान आणि चैतन्य स्वामी त्या ठिकाणी सांभाळतात आणि त्या आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी निमित्त केलेलं आहे. हे आपलं भाग्य आहे. आणि या योजनेत आपण सगळे सज्जन भाविक गोभक्त एकत्र होऊन आपण त्या ठिकाणी सहकार्य करता. त्याकरता आपल्याला कोटी कोटी धन्यवाद अशा प्रकारचं द्यावे तितके थोडे आहेत. परमात्मा श्रीहरींची आपल्यावर मेहर नजर अशा प्रकारचं राहील. अशा प्रकारच्या या गोयज्ञामध्ये आपलं समर्पण असावं. गायींची वाढ अशा प्रकारची व्हावी. गायींनी भरपूर दूध त्या ठिकाणी द्यावं. गायीनं उत्तम पैदास द्यावी. आणि याच गायींच्या मध्ये अगदी आपण म्हणतो जर्सी गाई दूध देतात, पण त्याच्याही पेक्षा या गायी जास्त दूध देतात असं संशोधन ब्राझीलमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. आपण जर प्रयत्न केला गायीच्या 1, 2, 3 पिढ्यामध्ये तर आपल्यालाही हे सक्सेस अशा प्रकारचं होऊ शकतं. निरनिराळ्या वैज्ञानिक योजना, निरनिराळ्या वैदिक योजना, निरनिराळ्या धार्मिक योजना यात होऊन संपूर्ण हे राष्ट्र आणि संपूर्ण समाज अशा प्रकारचा सुजलाम सुफलाम आणि सुखी होण्याला मदत अशा प्रकारची होते. यावेळेला हा प्रोग्राम आपण थोडासा मर्यादित केलेला आहे. वरती इथून 3-4 किलोमीटरवर असलेला जो गोवर्धनगड आहे तिथे पाणी आहे, चारा आहे. तिथे आपण जात असतो, दिंडी घेऊन भजन करीत जात असतो. तिथे कीर्तन आणि भोजनाचा प्रोग्राम होतो. आणि भगवान आजच्या दिवशी गायी चालण्याला निघाले, गोपाष्टमीच्या दिवशी तो उत्सव साजरा केला जातो. पण या वेळेला कोरोनामुळे आपण जरा मर्यादित केलं. इतकाही होईल का नाही वाटत होतं, कारण आपल्याला वाटलं कोरोनाला करुणा आली. आता कोरोना सकरुण झाला, त्याला करुणा आली. आणि म्हणून आपण त्याला विचारलं की तुला जर आमची करुणा आली तर आम्ही हा उत्सव करू ना, हा उत्सव. तेव्हा तो परत म्हणायला लागला भोवया उंचून, करू ना, करायचं नाही. तरी आपण एकमेकात म्हणालो ठीक आहे, आपण लहान का होईना पण करू ना. त्याप्रमाणे हा छोटा उत्सव करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आपल्याला. आणि त्या ठिकाणी आपण जिथे जसे असाल तिथे आदरानं आणि प्रेमानं जर आपण या गायींच्याकडे पाहिलं तर आपल्याला बसल्या जागेवर हा सगळा उत्सव घडून त्याचा लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही.
एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. श्रीमद भागवतामध्ये भगवान जेव्हा वेणुगीतामध्ये वेणू वाजवू लागले त्यावेळेला सगळे त्या ठिकाणी बघायला लागले. मनुष्यच नाही, गोपी बघायला लागल्या, सगळे लोक बघायला लागले, हरिणी बघायला लागल्या, भिल्लिणी बघायला लागल्या, गायी बघायला लागल्या आणि त्या सगळ्या तल्लीन झाल्या. तेव्हा शुकदेवाने वर्णन केलं, धन्यास्म मूढमतयोपि हरिण्य एता या नंदनंदनमुपात्त विचित्रवेशम आकर्ण वेणुरणितं सह कृष्णसारा पूजां दुर्विरचितां प्रणयावलोकैः. त्या हरणी आल्या, आपल्या प्रियकरासहित आल्या, आपल्या पतींच्या सहित आल्या. कृष्णसार नावांच्या काळवीट हरिणांच्या समवेत त्या हरिणी आल्या आणि परमात्मा श्रीहरीच्या सुंदर सुरेल अशा प्रकारच्या वेणूंच्या नादामध्ये तल्लीन झाल्या. त्याचं सुंदर सुरेख आखीव रेखीव कातीव कोरीव अशा प्रकारचं रूप, त्याची कुंडल कौस्तुभ, त्याच्यानंतर किरीट केशरी तिलक अशा प्रकारच्या सुंदर त्याच्या छबीचं दर्शन करीत करीत, डोळ्यानं दर्शन करीत आणि कानानं ऐकत ऐकत त्या एकटक पाहतच राहिल्या. भगवान शुकदेवजी म्हणतात, या पाहण्याच्या निमित्तानं प्रणयावलोकैही, प्रणययुक्त वृत्तीनं त्यानं त्यांचं अवलोकन केलं, म्हणजे पाहिलं. ती त्यांची भगवंताची त्यांच्याकडून झालेली उत्तम षोडशोपचार पूजा आहे, अशा प्रकारचं आहे. तेव्हा आपणही कोणतीही पूजा, कोणतंही सुंदर अशा प्रकारचं दैवी शक्तीचं असलेलं दृश्य हे आपण पाहायला लागलो तरी पाहता पाहता आपल्याला पूजा घडते. अशी पूजा आपणाला सगळ्यांना त्या ठिकाणी घडत आहे. आपणा सर्वांचं गोमातेच्या कृपेनं, भगवान गोपाल श्रीकृष्णांच्या कृपेनं, तपस्वी ब्राह्मणांच्या कृपेनं, वैष्णव संतांच्या कृपेनं आपलं सर्वांचं कल्याण असावं, आपण सर्व सुखी असावेत. या उद्देशानं आपण या मार्गावर चाललो आहोत. या मार्गात आपणही सहकार्य करावं आणि आपण हाताला हात धरून परमात्मा श्रीहरीपर्यंत आपल्याला जाता येईल, यात काहीही शंका नाही. एवढा आजचा हा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा गोमातेच्या आणि परमात्मा श्रीहरीच्या चरणी अशा प्रकारचं ठेवून या सेवेला तिथेच विराम देऊ. धन्यवाद. गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला मुरली मनोहर नंदलाला
हा गोपाष्टमीचा महोत्सव छोटेखानी का होईना पण पार पडतो आहे. आता सकाळपासून जे कार्यक्रम झाले, सकाळी बरोबर 7 वाजता या ठिकाणी यज्ञाला प्रारंभ झाला होता. ऋग्वेदातल्या एका सूक्ताच्या मंत्रांनी याचा हवन वेदशास्त्र संपन्न सर्वेश्वर गुरुजी, वेदशास्त्र संपन्न शैलेश गुरुजी, वेदशास्त्र संपन्न ज्ञानेश्वर गुरुजी आणि वेदशास्त्र संपन्न श्रीपाद गुरुजी या चौघही मूर्ती लहान आहे पण सगळ्यांचा एक एक वेद कंठस्थ आहे. अशा प्रकारच्या या वेदमूर्तींनी आपल्या निष्ठेनं, गोमातेवरच्या निष्ठेनं हा यज्ञ अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं या ठिकाणी संपन्न केला आहे. हा यज्ञ कशा करता झाला, पूज्य काकाजीने आता ही गोष्ट सांगितलेलीच आहे, मी परत परत जास्त बोलणार नाही. पण या ठिकाणी ज्या गायी आहेत त्या गायींना सगळ्या प्रकारचं आरोग्य प्राप्त झालं पाहिजे. गायीपासून आपल्याला आरोग्य प्राप्त होतं हे बरोबर आहे, पण त्या गायींनाही आरोग्य मिळावं अशा प्रकारच्या मंत्रांची वेदामध्ये व्यवस्था. वेदात काय नाही असं सांगा. आपल्या कोणत्याही अवयवाची क्षती झाली असली की त्याच्याकरता मंत्र आहे, त्या पद्धतीने जप केला. आपण हॉस्पिटलमध्ये किती पैसे घाला आणि अशा प्रकारच्या जपात पैसे घाला, फरक कुठे जास्त मिळतो? अनुभव आहे आम्हाला की इकडे जास्त फरक मिळतो. फक्त आपली आपल्या धर्मावरची निष्ठा अधिकाधिक दृढ झाली पाहिजे. असो म्हणून आज कोणतं अनुष्ठान करावं तर या निमित्तानं ऋग्वेदानात शौनक ऋषींनी सांगितलेलं हे यज्ञाचं अनुष्ठान आज सिद्ध झालं. त्यानंतर पूज्य काकाजींचं आशीर्वचनही झालं. आता सगळ्यांना पोटात कावळे खोकायला लागले असणार आहेत. हा गोपाळ सुद्धा देवाला म्हणायचे, शेवटी झाली आता वेळ, म्हणते आणा शिदोऱ्या. पोटात भूक लागल्यानंतर कीर्तनाचं सुख नसतं, खेळायचंही सुख नसतं. त्या दृष्टीनं आता आपल्याला सगळ्यांना महाप्रसाद घ्यायचा आहे. यावेळेस आदरणीय गजू काकांनीच ही महाप्रसादाची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. त्या दृष्टीनं सर्वांनी महाप्रसाद घ्यावा. पुढच्या काही सूचना आहेत. पुढची एक आनंदाची गोष्ट ही आहे की पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम आहे आता तो दरवर्षीप्रमाणेच होणार आहे. त्या दृष्टीनं आपले माऊली महाराज तळेकर यांनी पुढच्या गोपाष्टमीचं संपूर्ण यजमानपद स्वीकारलेलं आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. गोमातेनं त्यांना खूप आरोग्य द्यावं. ते म्हणले मी पुढच्या वर्षी राहील का? मी म्हटलं काळजीच करू नका, गोमाता तुम्हाला ठेवणारच आहे. 1 वर्ष नाही, कमीत कमी शतक पूर्ण करणार आहे. आता 97 वर्षाचे ते आहेत आणि कमीत कमी 3 वर्ष म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त नाही असं अजिबात समजू नका. त्याच्यापेक्षाही जास्त त्यांचं आयुष्य वाढो, ते आरोग्यपूर्ण असावं. आज आपण 47 मध्ये नाही पण लक 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 करायला लागलो, पण 97 वर्षाचे तरुण आज इथे येऊन बसले, हे आश्चर्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यांना गोमातेनं खूप आरोग्य द्यावं, खूप आयुष्य द्यावं. त्यांच्याकडून जे धर्मकार्य चाललेलं आहे, नामस्मरणाचं कार्य चाललंय, ते अधिकाधिक मात्रेत होत राहो अशी गोमातेच्या चरणी या निमित्तानं प्रार्थना करतो. त्यानंतर काही सूचना अजून आहेत. मी आदरणीय शरद भाऊंना विनंती करतो त्यांनी या सूचना द्याव्यात आणि त्यानंतर पसायदान होईल, कार्यक्रमाची सांगता होईल आणि मग महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे ही सर्वांना विनंती करतो. जय श्रीकृष्ण. या ठिकाणी आत्ताच गोविंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या गोशाळेसाठी 1100 रुपये श्री अशोक देवीदास खाडे दुकानदार यांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे वसुबारसेच्या दिवशी पाथर्डीतील गोभक्तांनी गोमातेसाठी 25 पोते सरकीची पेंड
या ठिकाणी समर्पित केलेली आहे. या काकांनी सांगितल्याप्रमाणे, गुरुवर्य काकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या गोशाळेचा कारभार जो चालतो तो या पद्धतीने चालतो. आपल्या सर्वांना गोमाता अशीच सद्बुद्धी देऊ अशी गोमातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय श्रीकृष्ण. श्री राऊत मामा यांनी या गोशाळेकरता 1 टेम्पो ऊसाचे वाडे दिलेले आहेत. धन्यवाद. यानंतर प्रसाददान होईल आणि त्यानंतर प्रसाददानानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. आता विश्वात्मके देवी ये वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे विश्वस्वधर्म सूर्ये जो वांछित तो गेला प्राणी जात वर्षत सकळ मंगली ईश्वर निष्ठांची मानोयाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चराकल्पतरूंचे आरग चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे सदा सज्जन सूर्यरे भूतु किं बहुना सर्वसुखी पूर्णोनिति लोकी भजिजो आदि पुरुषी अखंड आदि ग्रंथ विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजयी होवावे एक म्हणे श्री विश्वेश्वराव आरोही दान पसा पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गौ माता की
स्वामी महाराज